नमस्कार. आज 15 एप्रिल. जगभरात आणि मुख्यत्वे भारतात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय वृत्तम मराठी दिनविशेष. 15 एप्रिल 1469 रोजी शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांचा जन्म नानकाना साहिब इथं झाला. ही जागा आता पाकिस्तानात आहे. गुरु नानक देवजी हे शीखांचे पहिले गुरु होते. त्यांनी आपले विचार काव्यात्मक शैलीत मांडले होते आणि शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबची ही तीच शैली आहे. देवानच त्यांना काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा दिली असं गुरु नानक म्हणत असत. तसंच चिंतनानेच अध्यात्माच्या मार्गावर प्रगती करता येते हा त्यांचा विश्वास होता. प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनशैलीतूनच देवाला स्वतःमध्ये पाहू शकेल असे ते सांगायचे. त्यानंतर गुरु नानक देवजी यांनी भारत, तिबेट आणि अरब स्थानातून आध्यात्मिक प्रवास सुरू केला. त्यांचा प्रवास सुमारे 30 वर्ष चालला. या काळात त्यांनी खूप अभ्यास केला आणि शीख धर्माच्या मार्गाला आकार दिला. त्यानंतर त्यांच्या मुलांऐवजी शीखांचे दुसरे गुरु म्हणून त्यांनी त्यांचे शिष्य भाई लैना यांची निवड केली. गुरु नानक हे लैना यांच्या भक्ती आणि कर्तृत्वाने इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांचे नाव बदलून अंगद ठेवले आणि जेव्हा ते दुसरे गुरु झाले तेव्हा त्यांना गुरु अंगद देव म्हटले गेले. असं सांगितलं जातं की गुरु नानक देवजी यांनी अंगद देवजींची 7 वेळा परीक्षा घेतली आणि या 7 परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरतीच अंगद देवजी हे गुरु झाले. 15 एप्रिल 1563 रोजी शीखांचे 5वे गुरु अर्जुन देव यांचा जन्म पंजाब मधल्या अमृतसर इथे झाला. त्यांचे वडील शीख धर्माचे 4थे गुरु गुरु रामदासजी होते. अर्जुन देवजींची धर्माप्रती समर्पण, शुद्ध अंतःकरण आणि कर्तव्याची निष्ठा बघून 1581 मध्ये त्यांना 5वे गुरु म्हणून सिंहासन देण्यात आलं. अर्जुन देवजींनी 1570 मध्ये गुरु रामदासांनी बांधलेल्या अमृतसर तलावाच्या मध्यभागी हरमंदिर साहिब नावाच्या गुरुद्वाराचा पाया घातला, जे सध्या सुवर्ण मंदिर म्हणून ओळखलं जातं. असं मानलं जातं की सुमारे 400 वर्षापूर्वी जुन्या गुरुद्वाराचा नकाशा अर्जुन देवजींनी स्वतः तयार केला होता. गुरु ग्रंथ साहिब मधीलही 2000हून अधिक शब्द अर्जुन देवजींचे आहेत. गुरु अर्जुन देवजींना मुघल आक्रमक जहांगीरच्या अत्याचारांना सामोरं जावं लागलं, परंतु तरीही त्यांनी आपलं डोकं त्याच्या पुढे झुकवलं नाही. 1605 मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर खुसरो मिर्झा आणि त्याचे वडील जहांगीर यांच्यात सत्तेचा लढा सुरू झाला. जहांगीर आग्र्याच्या गादीवर बसल्यावरती खुसरोनं बंड केलं आणि तो लाहोरला गेला. याच प्रवासात खुसरो याची अर्जुन देव यांच्याशी भेट झाली. गुरु अर्जुन देव यांनी खुसरोला आशीर्वाद दिल्याचे कळताच जहांगीर यांनी अर्जुन देव यांना ताब्यात घेतलं, लाहोरच्या अंधार कोठडीत ठेवलं. त्यानंतर गुरु अर्जुन देव यांचा शारीरिक छळ झाला आणि त्यांना गरम कढईत बसवून गरम वाळूने अंघोळ घालण्यात आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अर्जुन देवजींनंतर गुरु हरगोविंदजी शीख धर्माचे पुढचे गुरु झाले. 15 एप्रिल 1985 रोजी देशातले महान वैद्यकीय शास्त्रज्ञ आणि संशोधक शंभूनाथ डे यांचं कोलकाता इथं निधन झालं. त्यांनी कॉलराच्या जीवाणूवर संशोधन केलं होतं आणि शोधून काढलं होतं की या जीवाणूमुळे निर्माण होणारं विष हे शरीराचं निर्जलीकरण करतं आणि रक्त घट्ट करतं. कलकत्ता मेडिकल कॉलेजच्या पॅथॉलॉजी विभागाचे माजी संचालक आणि संशोधक असणारे शंभूनाथ डे यांनी अनेक संकट आणि अडचणींचा सामना केल्यानंतर आपल्या समर्पणाने, अभ्यासातून आणि संशोधनातून कॉलराच्या जीवाणूंमुळे निर्माण होणारे जीवघेणे आणि घातक विष शोधून काढले होते. मात्र त्यांच्याकडे संसाधनांची कमतरता होती आणि दुसरीकडे संपूर्ण सुविधा आणि संसाधनं असलेली तज्ज्ञांची टीम परदेशात त्याच विषयावर संशोधन करण्यात गुंतलेली होती. मात्र त्यांना या निष्कर्षापर्यंत यायला 75 वर्ष लागली. शंभूनाथ डे यांच्या या शोधानंतरच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, ज्याला आपण ORS म्हणतो, त्याचा शोध लागला. यामुळे बंगाल आणि आफ्रिकेतल्या हजारो रुग्णांना पुरेशा प्रमाणामध्ये तोंडी ORS देऊन त्यांचं प्राण वाचवलं गेलं. एकेकाळी कॉलरा ही महामारी मानली जात होती आणि त्यामुळे अक्षरशः गावच्या गावं उद्ध्वस्त होत होती. पण शंभूनाथ डे यांच्या संशोधन कार्यानंतर हा एक सामान्य आजार मानला गेला. शंभूनाथ डे यांचं नोबेल पारितोषिकासाठी एकापेक्षा जास्त वेळा नाव नामांकित झालं होतं. मात्र दुर्दैवाने त्यांना त्यांच्याच देशाकडून विशेष सन्मान मिळाला नाही. लिओनार्दो दा विंचीचा जन्म 15 एप्रिल 1452 रोजी इटलीमध्ये झाला. त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी एक छंद म्हणून शिल्प बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्वच जण वाखाणतील अशी शिल्प त्यांनी तयार केली. त्यांची प्रतिभा बघून त्यांच्या वडिलांनी त्यांना एका प्रसिद्ध शिल्पकाराकडे पाठवलं आणि त्यानंतर लिओनार्दो दा विंची यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांचं प्रसिद्ध पेंटिंग असलेल्या मोनालिसानं त्यांना अमर केलं. हे पेंटिंग फ्रान्सची राजधानी पॅरिस मधल्या लुवर म्युझियम मध्ये आहे, जे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोक लुवर इथं पोहोचतात. संपूर्ण जगात मोनालिसाच्या पेंटिंगवर सर्वाधिक संशोधन झालंय, तरीही ते आजपर्यंतचं सर्वात रहस्यमय पेंटिंग आहे असं म्हटलं जातं. असं सांगितलं जातं की लिओनार्दो या पेंटिंग मध्ये सतत बदल करत राहिले, कारण त्यांना असं वाटत होतं की पेंटिंग अद्याप पूर्ण झालेलं नाही. 10 एप्रिल 1912 रोजी पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला निघालेल्या टायटॅनिक जहाजाचे हिमनगाला धडकून 2 तुकडे झाले आणि याच दिवशी 15 एप्रिल 1912 रोजी
उत्तर अटलांटिक महासागरातल्या हिमखंडाशी टक्करून हे जहाज समुद्रात बुडालं. हे जहाज 10 एप्रिल रोजी ब्रिटनमधल्या साऊथहॅम्प्टन बंदरातून न्यूयॉर्कच्या प्रवासासाठी निघालं होतं. या अपघातात 1500हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. जगातल्या सर्वात भीषण अपघातांमध्ये या अपघाताची गणना केली जाते. 1997 मध्ये हे जहाज बुडाल्यानंतर दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी टायटॅनिक नावाचा चित्रपट बनवला. त्यामुळे हे जहाज जगभरात प्रसिद्ध झालं आणि टायटॅनिक या सिनेमाला विक्रमी 11 ऑस्कर पुरस्कार मिळाले. कलेचा प्रचार करण्यासाठी जगभरात दरवर्षी 15 एप्रिल रोजी जागतिक कला दिन साजरा केला जातो. महान चित्रकार, संशोधक आणि इटालियन चित्रकार असलेले लिओनार्दो दा विंची यांच्या वाढदिवसाचं स्मरण म्हणून 2012 मध्ये युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सने हा दिवस जागतिक कला दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर 2015 मध्ये तो अधिकृतरित्या साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी या विशेष दिवशी लोक विविध ठिकाणी प्रदर्शन भरवतात आणि कलाप्रेमी हा दिवस जागतिक कला दिन म्हणून साजरा करतात. तर हे होते आजचे अर्थात 15 एप्रिलचे दिनविशेष. रोजच्या दिवसाच्या घडामोडी सांगणारे हे दिनविशेष तुम्हाला आवडत असतील तर नक्की या व्हिडिओ खाली आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.